एकादशी व्रतविधी. दशमीला पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे, तसेच भोगविलासापासूनही दूर राहावे. एकादशीला पहाटे तातवण व पेस्टचा वापर करू नये. कडुलिंब, जांभूळ किंवा आंब्याची पाने चावून बोटाने जीभ स्वच्छ करावी. एकादशीला झाडाची पाने तोडणे देखील वर्ज्य आहे, म्हणून आपोआप गळून पडलेली पानेच घ्यावीत. हे शक्य नसल्यास पाण्याने 12 चुळा भराव्यात. मग स्नानादीनंतर मंदिरात जावे, गीतापाठ करावा किंवा पुरोहिताकडून ऐकावा. भगवंतासमोर अशा प्रकारे संकल्प केला पाहिजे की आज मी चोर, पाखंडी व दुराचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कुणाचे मनही दुखविणार नाही. गाय, ब्राह्मण वगैरेंना फलाहार व अनादी देऊन प्रसन्न करेन. रात्री जागरण करून भजन कीर्तन करेन. ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करेन. राम, कृष्ण, नारायण वगैरे श्री विष्णूंचा सहस्रनामांना कंठांचे भूषण बनवेन. असा संकल्प करून श्री विष्णूचे स्मरण करून प्रार्थना करावी की हे त्रिलोकनाथ, माझी लाज आपल्याला हाती आहे, म्हणून मला हा संकल्प पूर्ण करण्याची शक्ती द्या. मौन, जप, शास्त्रपाठ, कीर्तन, रात्री जागरण वगैरे साधन एकादशी व्रतात विशेष लाभदायी ठरतात. एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थांचे सेवन करू नये. कोल्ड्रिंक्स, फळांचे डब्बाबंद रस, आईस्क्रीम, तळलेले पदार्थ वगैरे खाऊ नयेत. दोनदा जेवण करू नये. फळे, घरीच काढलेल्या फळांचा रस किंवा थोडे दूध व पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे. व्रताच्या दशमी, एकादशी व द्वादशी 3 दिवसात काशाच्या भांड्यात जेवण करू नये. मांस, कांदा, लसूण, पालेभाजी, मसूर, नाचणी, उडीद, चणे, मध, तेल इत्यादीचे सेवन करू नये. जास्त पाणी सुद्धा पिऊ नये. एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी दशमीला व दुसऱ्या दिवशी द्वादशीला हविष्यान्न जव, गहू, मूग, सेंधा मीठ, मिरे, साखर, गाईचे तूप इत्यादी चे एकदा सेवन करावे. फलाहारीने कोबी, गाजर, नवलकोल, घोळ, पालक इत्यादीचे सेवन करू नये. आंबे, द्राक्ष, केळी, बदाम, पिस्ते इत्यादी अमृत फळाचे सेवन केले पाहिजे. जुगार, निंद्रा, पान खाणे, परनिंदा, कपट, चुगली, चोरी, हिंसा, मैथुन, क्रोध, खोटे बोलणे व इतर कुकर्मापासून नितांत दूर राहिले पाहिजे. या दिवशी बैलाच्या पाठीवर बसू नये. चुकून एखाद्या निंदकाशी बोलणे झाल्यास हा द्वेष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन तसेच धूप दीपाने श्रीहरीची पूजा करून क्षमा मागितली पाहिजे. एकादशीला घरात झाडू नये. यामुळे किडे, मुंग्या वगैरे सूक्ष्म जीवांच्या मृत्यूंची भीती असते. या दिवशी केस कापू नयेत. गोड बोलावे पण कमीच बोलावे. जास्त बोलण्याने न बोलण्यायोग्य शब्दही बोलले जातात. खरेच बोलावे. या दिवशी कुवतीनुसार अन्नदान करावे, परंतु कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये. प्रत्येक वस्तू तुळशीदल टाकून भगवंताला नैवेद्य दाखवून ग्रहण केली पाहिजे. एकादशीला एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास त्या दिवशी व्रत करावे व त्याचे फळ संकल्प करून मृतकाला द्यावे आणि गंगेत अस्थि विसर्जन केल्यानंतरही एकादशी व्रत करून व्रताचे फळ त्याला अर्पण करावे. प्राणी मात्रांना अंतर्यामी परमात्म्याचे स्वरूप समजून कोणाशीही छळ कपट करू नये. कोणी आपला अपमान केला किंवा कटु वचन बोलले तरी चुकूनही क्रोध करू नये. संतोषाचे फळ सदैव गोड असते. मनात दया ठेवली पाहिजे. या विधीने व्रत करणाऱ्यास उत्तम फळ मिळते. द्वादशीला ब्राह्मणांना मिष्टान्न, दक्षिणा इत्यादींनी संतुष्ट करून प्रदक्षिणा घालावी. व्रताचे उद्यापन करण्याचा विधी. द्वादशीला पूजेच्या जागी बसून 7 फुटाण्याचे 14 तुकडे करून आपल्या पाठीमागे फेकावे. माझी 7 जन्माची शारीरिक, वाचिक व मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून 7 ओंजळी पाणी प्यावे आणि 7 फुटाणे खाऊन व्रत सोडावे.